नमस्कार मंडळी. आयुष्यात आपण खूप धावपळ करतो, पैसा कमवतो, पण खरं समाधान का मिळत नाही? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण 30 वर्ष नोकरी केलेल्या एका माणसानं शोधलेलं सुखाचं अनोखं गुपित पाहणार आहोत. आज 19 एप्रिल. ब्रह्मचैतन्य श्री गोंदवलेकर महाराज आपल्या प्रवचनातून आपल्याला एका अशा रोगाबद्दल सांगतात जो आपल्या सर्वांनाच झाला आहे, पण आपल्याला त्याची जाणीव नाही. तो म्हणजे भवरोग. म्हणजे संसारातील दुःख आणि अशांती ह्यावरचा उपाय काय? चला तर मग जाणून घेऊयात. महाराज एक गोष्ट सांगतात. एका वैद्याने रस्त्याने जाणाऱ्या माणसाला बोलवून सांगितले की तुला एक मोठा आजार झाला आहे, पण हे औषध घे आणि पथ्य पाळ, म्हणजे तू बरा होशील. आता विचार करा, जर त्या माणसाने औषध घेतले नाही तर नुकसान कोणाचे? वैद्याचे की त्या माणसाचे? अर्थातच त्या माणसाचे. तसेच आपले संत आपल्याला नामस्मरणाचे औषध सांगतात. त्यात त्यांचा कोणताही स्वार्थ नसतो, उलट आपलाच फायदा असतो. आपल्या संसारात सुख मिळत नाही हे मान्य असूनही आपण औषध घ्यायला टाळाटाळ करतो. पण खरोखर समाधान हवे असेल तर संतांनी सांगितलेल्या वाटेवर चालणे हेच हिताचे आहे. त्या प्रवचनातील सर्वात रंजक भाग म्हणजे त्या रिटायर्ड कर्मचाऱ्याची गोष्ट. तो माणूस म्हणतो, मी 30 वर्ष नोकरी केली आणि त्या नोकरीनेच मला भक्ती शिकवली. ते कसे? तर नोकरीत आपल्याला वरिष्ठांच्या मर्जीनुसार वागावे लागते. बदली झाली की अडचणी असूनही जावे लागते. तिथे आपला अहंकार चालत नाही. तो माणूस म्हणतो, आता मी माझा मालक बदलला आहे. आता माझा वरिष्ठ भगवंत आहे. तो माणसासारखा स्वार्थी नाही, तो अत्यंत निस्वार्थी आहे. त्यामुळे तो जे काही करेल ते माझ्या हिताचेच असेल, या खात्रीने मी आता आनंदाने जगतोय. समर्थ रामदास स्वामी असोत किंवा तुकाराम महाराज, सर्वांनी हेच सांगितले आहे की नामस्मरण हे सर्वात सोपे साधन आहे. जर आपल्याला आपला भवरोग घालवायचा असेल तर आपल्या दैनंदिन कामातही भगवंताला आठवणं गरजेचं आहे. ज्याप्रमाणे आपण वरिष्ठांची आज्ञा पाळतो तशीच भगवंताची आज्ञा म्हणजे नामस्मरण पाळूया. प्रपंचाला परमार्थाची जोड दिली की आयुष्य नक्कीच सुखकर होईल. तुम्हाला आजचा हा विचार कसा वाटला? कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि लिहायला विसरू नका. श्रीराम जय राम जय जय राम. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि शेअर करा तुमच्या मित्रपरिवारासोबत. अशाच रोजच्या प्रवचनासाठी पूजा अँड व्लॉग या चॅनलला फॉलो करायला विसरू नका. श्रीराम जय राम जय जय राम.